चालू झालं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी छोटू गुटले, तालुका जिल्हा नाशिक. आज आपण नाशिकमध्ये बसवत पिंपळगाव येथे आलेलो आहे. संतोष भाऊ उगलेंकडं आणि आपल्यासोबत शिवाजी भाऊ विधाते पण आले आहेत. त्यांचं पण पेरू आहे, मी जात असतो. तर आता संतोष भाऊंकडे मी गेले 2-3 महिन्यापासून येत असतोय. त्यांचा रेड डायमंडचा व्हरायटी आहे आणि पिंक तैवानचा पण आहे. सगळं मिळून त्यांचा जवळजवळ 8 एकरपर्यंत होतं आहे पेरूचं. तर बऱ्यापैकी नवीनच कामकाज आहे. मागं त्यांनी पिंक तैवानमध्ये म्हणजे 1-1.5-2 वर्षाचं रान झालं आहे. तर आपण त्यांच्यासोबत बोलूया. नमस्कार साहेब. नमस्कार. तर कसं वाटतं तुम्हाला डायमंडमध्ये काम करताय? डायमंडमध्ये म्हणजे डायमंड लावण्याआधी बरीच भीती होती. ड्रॉपिंगचा विषय सर्वांनी सांगितला होता. बरोबर. आपलं आता हे 12 महिने झाड झालेलं आहे. ड्रॉपिंगचं ड्रॉपिंगचं काही जाणवलं नाही आहे. सर ड्रॉपिंगचा काही विषय नाहीये. म्हणजे सेटिंग पण सेटिंग फुल झालेली. सेटिंग पण एकदम झालेली. झाडाला कमीत कमी 25-30 फळ सेटिंग झालेली आहे आता. आणि त्याच्यानंतर शेंडा मारल्यानंतर वरती पण सेटिंग चांगली होती. अच्छा. आणि आपलं जे झूम वगैरे प्लॅनर फिक्स नेमिटो शील्ड आपल्याकडे आले त्या टायमाला याला नेमिटोडचा प्रॉब्लेम होता. म्हणजे रेग्युलर तुमचं हे चालू आहे. बरोबर. आणि पिंक तैवानला वापरल्यानंतर आपले पिंक तैवानची जवळजवळ 50 झाडं ड्रॉपिंग झाले, सुकले होते. हो का? मग आज काय परिस्थिती त्या झाडांची? झाले ते छाटणी योग्य झालेले ते. ओके. आणि दादा तुमचं काय म्हणणं आहे? माझ्याकडे बी पिंक तैवान आहे 2 एकर. ओके. गुटले सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. ओके. आणि अतिशय सुंदर मार्गदर्शन आहे. ओके. काय काय अनुभव आले सर तुम्हाला गेल्या सीझनला? मागच्या वर्षी बऱ्यापैकी वर्षभर मला प्रॉब्लेम आलता, त्यामुळे गुटले सरांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे आज झाड नेमिटोड नाहीचे कुठंच. ओके. आणि जो ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम आहे तो अजून तर काही झाला नाही. अजून डायमंड आहे सिटिंग आणि ड्रॉपिंग. अजून डायमंडला तेवढं अडचण आली वाटली नाही. एकदम चांगले, एकदम खूप चांगले. आपला जो पहिला फ्लॅश आहे हे 12 महिन्यात झाड झालंय. बरोबर. फोमिंगला आलेलं आहे ते झाड. 25-30 फळ आहे. आता पुढचा बाळ आपला 2 महिन्यात तो फोमिंगला येईल. आणि आता इथं पण परत बाहेर येतोय. म्हणजे इथं आता हे 4-4 काही ठिकाणी 4-4 काही ठिकाणी 4-4 फळ निघालेलं आहे. वांदकाडीच नाही निघालेली. म्हणजे मग कसं पेरू पिकात आता तुम्ही काम करत असताना समाधानी आहे का? म्हणजे असं नाही का बाबा, नाही तर लोक एकदम हे होत आहे, पॅनिक व्हायचं काही काम नाही त्यात. अच्छा. आणि किती क्षेत्र आहे सर तुमचं सगळं? आपल्याकडे 8 एकर पिंक तैवान आणि 1.5 एकर रेड डायमंड आहे. ओके. म्हणजे 9-9.5 एकर आहे. ठीक आहे सर. थँक्यू. धन्यवाद.